नमस्कार मंडळी. आजच्या या सखोल आणि अत्यंत रंजक विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. आज आपण एका अशा भूभागाची, अशा एका कल्पनेची कथा उलगडणार आहोत, जिने भारताच्या जडणघडणीत खऱ्या अर्थाने एक केंद्रबिंदू म्हणून काम केलंय. ती कथा आहे महाराष्ट्राची. आता महाराष्ट्र म्हटल्यावर तुमच्या डोळ्यांसमोर काय येतं? कदाचित मुंबईची धावपळ, सह्याद्रीचे कडे किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, बरोबर? पण एका खडकाळ, वारंवार दुष्काळाचा सामना करणाऱ्या भूमीपासून ते आजच्या एका आधुनिक, प्रगत आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन असलेल्या राज्यापर्यंतचा हा प्रवास नक्की कसा झाला? हा प्रवास काही एका रात्रीत झालेला नाहीये. अनेक अभ्यासक, पुरातत्वशास्त्रज्ञ आणि इतिहासकारांनी मांडलेल्या पुराव्यांच्या आधारे आज आपण या प्रवासाचे अत्यंत सूक्ष्म धागेदोरे उलगडून बघणार आहोत. आपण इतिहासाच्या अशा काही पानांवरून जाणार आहोत, जी कदाचित आपण शाळेत वाचली असतील, पण आज आपण ती एका नव्या, अधिक प्रगल्भ दृष्टिकोनातून समजून घेणार आहोत. तर मग तयार आहात या प्रवासासाठी? चला तर मग सुरू करूया. पण हा प्रवास सुरू करण्यापूर्वी आपण सर्वांनी एक क्षणभर थांबून एका अत्यंत मूलभूत प्रश्नाचा विचार करायला हवा. एक साधं उदाहरण घेऊया. आपण घर कसं बांधतो? विटा, सिमेंट आणि लोखंडानी, बरोबर? पण ते फक्त एक मकान असतं. त्याला घरपण कशामुळे येतं? तिथल्या माणसांमुळे. अगदी तसाच प्रश्न एखाद्या राज्याच्या बाबतीतही पडतो. एखादं राज्य खऱ्या अर्थाने कशाने घडतं? केवळ नकाशावर आखलेल्या प्रशासकीय सीमारेषांनी, की तिथल्या उत्तुंग पर्वतरांगा, नद्या आणि मातीने, की त्या भूमीत जन्मलेल्या दूरदृष्टी असलेल्या महान नेत्यांमुळे, की पिढ्यानपिढ्या तिथे राबणाऱ्या, ऊन पावसाची तमा न बाळगता कष्ट करणाऱ्या आणि प्रसंगी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सामान्य लोकांमुळे? हा प्रश्न खूप खोल आहे आणि आजचं आपलं हे संपूर्ण विश्लेषण याच प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेण्याचा एक प्रयत्न आहे. हा प्रश्न तुमच्या मनात तसाच राहू द्या, कारण जसे आपण पुढे जाऊ तशी याची उत्तरं तुम्हाला आपोआप मिळत जातील. 2000हून अधिक वर्षांचा हा प्रचंड मोठा आणि गुंतागुंतीचा इतिहास आपण सहजपणे समजून घेण्यासाठी 4 मुख्य टप्प्यांत विभागला आहे. पहिला टप्पा आहे मराठी अस्मितेची पाळेमुळं, जिथे आपण अगदी मुळापासून सुरुवात करू. दुसरा टप्पा आहे महाराष्ट्रातील प्रबोधन. तिसरा टप्पा असेल एकत्रीकरणाचा लढा, म्हणजे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ. आणि चौथा आणि शेवटचा टप्पा असेल ऐतिहासिक नोंदींवरील वाद. चला पुढे जाऊया. तर आपला पहिला टप्पा, मराठी अस्मितेची पाळेमुळं, मातीपासून समाजापर्यंत. आता सर्वात आधी आणि सर्वात रंजक गोष्ट म्हणजे महाराष्ट्र या नावाची नेमकी उत्पत्ती झाली कशी? तुम्ही कधी विचार केलाय का या शब्दावर? याबद्दल अभ्यासकांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत. काही विद्वानांच्या मते हा शब्द महार राष्ट्र असा आहे, जो इथे प्राचीन काळापासून वास्तव्य करणाऱ्या महार समाजाशी जोडलेला आहे. तर दुसरा एक अत्यंत प्रबळ आणि रंजक तर्क असा आहे की महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र. म्हणजे काय? तर प्राचीन काळी या दख्खनच्या पठारावर अनेक छोट्या मोठ्या टोळ्या, वेगवेगळे गट राहत होते. जसं आजच्या काळात आपण बघतो ना, की अनेक युरोपियन देश एकत्र येऊन युरोपियन युनियन बनवतात किंवा 2 मोठ्या कंपन्यांचं मर्जर होऊन एक महाकाय कंपनी बनते. अगदी तसंच काहीसं. या वेगवेगळ्या टोळ्यांचं, त्यांच्या संस्कृतींचं कालांतराने एकत्रीकरण झालं आणि त्यातून एक मोठं राष्ट्र म्हणजेच महाराष्ट्र उदयाला आलं. या दोन्ही तर्कांवरून एक गोष्ट मात्र नक्की सिद्ध होते, ती म्हणजे इथला समाज हा अतिशय प्राचीन आणि विविधतेतून एकतेकडे गेलेला समाज आहे. आता नावाची उत्पत्ती तर आपण पाहिली, पण या नावामागचा जो समाज आहे तो घडला कसा? इथे सर्वात मोठी भूमिका बजावली ती इथल्या भूगोलाने. एका बाजूला अथांग अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला एखाद्या भक्कम तटबंदीसारखा उभा असलेला आपला उत्तुंग सह्याद्री पर्वत. या सह्याद्रीने फक्त शत्रूंपासून रक्षणच केलं नाही, तर इथल्या माणसांच्या स्वभावात एक कणखरपणा आणला. इनामगाव नावाचं एक ठिकाण आहे. तिथे झालेल्या पुरातत्वीय उत्खननाचे पुरावे आपल्याला अक्षरशः थक्क करतात. हे पुरावे सांगतात की अगदी ताम्र पाषाण युगात, म्हणजे हजारो वर्षांपूर्वीच इथे स्थिर शेती सुरू झाली होती. आणि फक्त शेतीच नाही बरं का. आज आपण मोठ्या अभिमानाने रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा कॅनल इरिगेशनच्या बाता मारतो, पण विचार करा, त्या प्राचीन लोकांनी वारंवार पडणाऱ्या दुष्काळाशी 2 हात करण्यासाठी त्या काळी अत्यंत प्रगत अशी सिंचन व्यवस्था आणि कालवे निर्माण केले होते. निसर्ग इथे कधीच खूप मेहरबान नव्हता. इथली जमीन खडकाळ, पाऊस बेभरवशाचा. पण याच प्रतिकूलतेने, वारंवार पडणाऱ्या दुष्काळाने इथल्या माणसाला रडत बसण्याऐवजी एक अत्यंत कष्टाळू, जुगाडू आणि कधीही हार न मानणारा समाज बनवलं. हा भूगोलच खऱ्या अर्थाने इथल्या माणसांचा पहिला गुरु ठरला. आता आपण वळूया आपल्या दुसऱ्या टप्प्याकडे, महाराष्ट्रातील प्रबोधन, ज्यामध्ये राजघराणी आणि समाजसुधारक या दोघांचाही महत्त्वाचा वाटा आहे.
समाजाचा पाया कसा रचला गेला हे आपण पाहिलं. आता राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडींचा हा कालक्रम कसा पुढे जातो ते थोडक्यात पाहूया. हा प्रवास एखाद्या रिले रेससारखा आहे, जिथे एक पिढी पुढच्या पिढीकडे जबाबदारी सोपवते. इसवी सन पूर्व 235 मध्ये सातवाहन हे इथलं पहिलं प्रबळ राजघराणे उदयाला आलं. त्यांनी या भूभागाला एक राजकीय स्थैर्य दिलं. त्यानंतर बरंच संतर पार केल्यावर इसवी सन 1187 मध्ये यादव घराण्याची सत्ता आली. यादवांचा काळ हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण याच काळात मराठी भाषा, साहित्य आणि मराठी अस्मिता खऱ्या अर्थाने फुलली, बहरली. आणि या सर्वांचा परमोच्च बिंदू म्हणजे 17व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं हिंदवी स्वराज्य. मित्रांनो, स्वराज्य हे केवळ एक साधं राज्य किंवा सत्तांतर नव्हतं. ती एक विचारधारा होती. मुघल आणि इतर बाह्य आक्रमणांविरुद्ध स्थानिक भूमिपुत्रांनी, रांगड्या मावळ्यांनी एकत्र येऊन उभी केलेली ती एक प्रखर ओळख होती. हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. हा विचार इथल्या मातीत रुजला तो या ऐतिहासिक प्रवासातूनच. आता इथे आपण एक अत्यंत भन्नाट आणि विचार करायला लावणारी तुलना बघणार आहोत. बघा, युरोपमध्ये 16व्या शतकात जे रिफॉर्मेशन किंवा धार्मिक प्रबोधन झालं, त्याबद्दल जगात खूप बोललं जातं. तिथे काय झालं होतं? तर सामान्य माणसांनी कॅथोलिक चर्चच्या निरंकुश सत्तेला आणि एकाधिकारशाहीला थेट आवाहन दिलं होतं. पण तुम्हाला माहितीये का, अगदी तशीच किंबहुना त्याहूनही अधिक प्रगल्भ आणि सर्वसमावेशक चळवळ युरोपच्या 300 वर्ष आधीच आपल्या महाराष्ट्रात 13व्या शतकातच सुरू झाली होती. ती म्हणजे आपली वारकरी चळवळ. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि अनेक संतांनी तत्कालीन कर्मठपणाला आणि अध्यात्मातील VIP कल्चरला थेट आवाहन दिलं. त्यांनी धर्माचं ज्ञान संस्कृतच्या बंदिस्त भिंतीतून बाहेर काढलं आणि सामान्य माणसांच्या भाषेत म्हणजे मायबोली मराठीत आणलं. पंढरपूरची वारी म्हणजे काय आहे? वारी ही खऱ्या अर्थाने एक सामाजिक सर्वसमावेशकता आहे. तिथे ना कोणी उच्च, ना कोणी नीच, ना कोणी श्रीमंत, ना कोणी गरीब. सगळे फक्त माऊली असतात. हा एक आध्यात्मिक आणि सामाजिक क्रांतीचा असा अद्भुत मेळ होता, ज्याने महाराष्ट्राच्या मनाची मशागत केली आणि पुढच्या अनेक शतकांसाठी एक भक्कम वैचारिक पाया रचून दिला. संतांनी जी वैचारिक मशागत केली, त्याच प्रबोधनाच्या पायावर 18व्या आणि 19व्या शतकात समाजसुधारकांची एक मोठी लाट आली. या लाटेने महाराष्ट्राचा चेहरामोहराच बदलून टाकला. बाळशास्त्री जांभेकर यांचे उदाहरण घ्या. त्यांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरू करून मराठी पत्रकारितेचा पाया रचला. समाजाला त्याचाच चेहरा दाखवण्याचं धाडस त्यांनी केलं. त्यानंतर येतात महात्मा फुले. त्यांनी समाजातील अत्यंत खोलवर रुजलेल्या आणि कठोर अशा जातीव्यवस्थेच्या मुळावरच घाव घातला. शिक्षणाची कवाडं सर्वांसाठी खुली केली. महर्षी धोंडो केशव कर्वे. विचार करा, त्या काळात समाजाचा भयानक रोष आणि विरोध पत्करून त्यांनी स्त्री शिक्षण आणि विधवा पुनर्विवाहासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं. समाजाच्या अर्ध्या लोकसंख्येला म्हणजे स्त्रियांना त्यांनी मुख्य प्रवाहात आणलं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी उपेक्षित वंचित समाजाला फक्त ओळखच दिली नाही, तर त्यांच्या मानवी हक्कांसाठी एक प्रखर लढा उभारला. कायद्याच्या चौकटीतून त्यांना न्याय मिळवून दिला. हे फक्त 4 नेते नाहीत, तर हे 4 स्तंभ आहेत. या आणि अशा अनेक सुधारकांनी मिळून महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने भारताचे एक प्रबोधनाचं राज्य बनवलं. इथून पुढे आपण वळतोय आपल्या तिसऱ्या आणि अत्यंत भावस्पर्शी टप्प्याकडे, एकत्रीकरणाचा लढा, संयुक्त महाराष्ट्र चळवळ. 1947 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळालं. सर्वांना वाटलं आता आपले चांगले दिवस येतील. पण महाराष्ट्राची खरी कसोटी आता सुरू होणार होती. स्वातंत्र्यानंतर भाषिक तत्वावर राज्यांची पुनर्रचना व्हावी अशी मागणी संपूर्ण देशभरात आणि विशेषतः महाराष्ट्रात जोर धरू लागली. मराठी बोलणाऱ्यांचा एक सलग प्रदेश असावा ही एक साधी आणि रास्त मागणी होती. पण राजकीय अडथळ्यांची एक मोठी मालिकाच समोर उभी राहिली. बघा टप्पे कसे गेले. 1948 मध्ये धार कमिशन आणि JVP कमिटीनेही भाषिक राज्याची मागणी थेट फेटाळून लावली. त्यांनी भाषेपेक्षा प्रशासकीय सोयीला महत्त्व दिलं. त्यानंतर 1953 मध्ये नागपूर करार झाला, ज्याने विदर्भ आणि मराठवाडा या भागांना विकासासाठी समान निधीचं आश्वासन दिलं गेलं, जेणेकरून सर्वांनी एका राज्याखाली एकत्र यावं. पण खरा स्फोट, खरा भूकंप झाला तो 1956च्या सुमारास, जेव्हा केंद्र सरकारने एक अत्यंत धक्कादायक प्रस्ताव मांडला. त्यांनी महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही प्रदेशांचं मिळून एक द्वैभाषिक मुंबई राज्य स्थापन करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे राजधानी एकच, मुंबई, पण राज्यात 2 वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्यांचं. ज्या मराठी माणसांनी, कामगारांनी आपल्या घामाने मुंबई उभी केली होती, त्यांच्यासाठी हा निर्णय म्हणजे एक मोठा विश्वासघात होता. आणि साहजिकच या निर्णयामुळे मराठी जनतेमध्ये असंतोषाचा मोठा भडका उडाला.
आणि हा भडका किती तीव्र होता ते हा आकडा सांगतो, 106. मित्रांनो, हा केवळ एक आकडा नाहीये किंवा भूमितीचं एखादं परिमाण नाहीये. ही एका प्रखर लढ्याची आणि अत्यंत वेदनादायी बलिदानाची किंमत आहे. जेव्हा मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची घाट होत होते, तेव्हा सर्वसामान्य जनता, गिरणी कामगार, विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि दुर्दैवाने या शांततापूर्ण मोर्चेकरी जनतेवर गोळीबार करण्यात आला. आपल्याच भाषेत आणि आपल्याच राज्यात जगण्याच्या एका साध्या अधिकारासाठी 106 लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. मुंबईच्या मध्यवर्ती भागात जिथे हा गोळीबार झाला, त्या फ्लोरा फाउंटनजवळ आज जे हुतात्मा स्मारक उभं आहे, ते याच 106 हुतात्म्यांच्या रक्ताने भिजलेल्या इतिहासाची साक्ष देत आजही डौलाने उभं आहे. जेव्हा तुम्ही आज तिथे जाता, तेव्हा ती फक्त एक वास्तू नसते, तर तो एका पिढीचा संघर्ष असतो. या प्रचंड संघर्षानंतर आणि बलिदानानंतर अखेर केंद्र सरकारला झुकणं भाग पडलं आणि या प्रदीर्घ लढ्याला यश आलं. 1 मे 1960च्या पहाटे देशाच्या नकाशावर अधिकृतरित्या एका नव्या भाषिक आधारावर बनलेल्या महाराष्ट्र राज्याची घोषणा झाली. एक स्वप्न सत्यात उतारलं होतं. याच ऐतिहासिक आणि भावनिक क्षणी यशवंतराव चव्हाण यांनी नव्या अखंड महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. हा प्रसंग अतिशय अंगावर काटा आणणारा होता, कारण हा केवळ एका राज्याचा जन्म नव्हता, तर ती एका प्रखर रक्तलांछित संघर्षाची विजयी सांगता होती. मराठी माणसाला अखेर स्वतःचं हक्काचं घर मिळालं होतं. आणि आता आपण आपल्या शेवटच्या 4थ्या टप्प्याकडे येतोय. ऐतिहासिक नोंदींवरील वाद, इतिहास लेखनातील संघर्ष. कारण इतिहास कधीच संपत नाही, तो नव्याने वाचला जातो. बघा, इतिहास हा एखाद्या गुप्तहेराच्या कथेसारखा असतो. जुने पुरावे सापडतात, नवीन दृष्टिकोन समोर येतात आणि मग चर्चा सुरू होते. इतिहासाचे मूल्यमापन कसे 2 भिन्न टोकांवरून केले जाऊ शकते, याचं हे एक अत्यंत उत्तम आणि ताजं उदाहरण आहे. इथे आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकाळाबद्दलचे 2 वेगवेगळे मतप्रवाह पाहणार आहोत. आणि इथे आपण कोणत्याही एका बाजूला झुकणार नाही आहोत, तर फक्त अभ्यासक काय म्हणतात ते समजून घेणार आहोत. एका बाजूला पत्रकार आणि लेखक गिरीश कुबेर यांचा दावा आहे. त्यांच्या मते छत्रपती संभाजी महाराजांनी सत्तेवर आल्यावर काही ज्येष्ठ मंत्र्यांना मृत्यूदंड दिला, ज्यामुळे राज्याचं नुकसान झालं, कर्तबगार नेतृत्वाची हानी झाली आणि त्यांच्याकडे परराष्ट्र धोरणाचा अभाव होता. हा झाला एक दृष्टिकोन. पण दुसऱ्या बाजूला इतिहास संशोधक डॉक्टर केदार फाळके यांनी समकालीन ऐतिहासिक दस्तऐवज आणि पुराव्यांच्या आधारे या दाव्यांचं सविस्तर खंडन केले आहे. डॉक्टर फाळके कागदपत्रांचा आधार घेत दाखवून देतात की महाराजांनी शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ मोडकळीस आणले नाही, तर ते कायम ठेवले. ज्यांना शिक्षा झाली ती केवळ त्यांच्या फितुरीमुळे झाली, वैयक्तिक द्वेषामुळे नाही. आणि परराष्ट्र धोरणाचा अभाव मुळीच नाही. त्यांनी पोर्तुगीजांसोबत अतिशय मुत्सद्दीपणे केलेले करार आणि पत्रव्यवहार याचे पुरावे उपलब्ध आहेत. आता यातून आपल्याला काय शिकायचं आहे? तर हा वाद आपल्याला स्पष्टपणे दाखवून देतो की इतिहासाचा अभ्यास करताना कोणत्याही एका दाव्यावर किंवा एका पुस्तकावर डोळे झाकून अवलंबून न राहता मूळ दस्तऐवज आणि विविध पुरावे तपासून पाहणं किती आवश्यक असते. इतिहास हा असाच मंथनातून प्रगल्भ होत असतो. या संपूर्ण प्रवासाच्या शेवटी आपण पुन्हा आपल्या मूळ प्रश्नाकडे वळतो. आणि हे वाक्य अतिशय उत्तम प्रकारे स्पष्ट करते की शेवटी महाराष्ट्र म्हणजे नेमकं काय. ही भूमी केवळ नकाशावरच्या राजकीय सीमारेषांनी बनलेली नाहीये. इथला खडकाळ निसर्गाशी 2 हात करणारा, नांगराचा फाळ धरणारा कष्टाळू शेतकरी आणि जेव्हा जेव्हा राज्यावर स्वराज्यावर संकट आलं तेव्हा हातात तलवार घेणारा पराक्रमी योद्धा, या दोघांच्या अद्भुत समन्वयातून इथली अस्मिता घडली आहे. महाराष्ट्र ही एक विचारसरणी आहे. ही ती विचारसरणी आहे जिने वारकरी चळवळीतून सर्वांना सोबत घेऊन चालण्याची सर्वसमावेशकता शिकली आणि महात्मा फुले आंबेडकरांसारख्या समाजसुधारकांच्या विचारांनी जी आधुनिक आणि प्रगल्भ झाली. हीच ती खरी जडणघडण. तर मंडळी, आपण थांबण्यापूर्वी तुमच्यासाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न. आपण पाहिलं की जसे नवीन दस्तऐवज समोर येतात तसा इतिहास अधिक स्पष्ट होतो. मग असे अजून किती पुरावे, किती प्राचीन ग्रंथ असतील ज्यांचं अजूनही पुनर्मूल्यांकन होणं बाकी आहे? हे नवीन पुरावे आपल्या भूतकाळातील आणखी कोणत्या अलिखित, अज्ञात कथांना नव्याने जन्म देतील आणि त्यातून आपली ओळख कशी बदलेल? या प्रश्नावर नक्की विचार करा. एका राज्याच्या निर्मितीचा, त्याच्या वैचारिक आणि भौतिक जडणघडणीचा हा प्रवास खरोखरच अत्यंत रंजक आणि प्रेरणादायी आहे. मला खात्री आहे की आजच्या या सखोल विश्लेषणातून तुम्हाला महाराष्ट्राच्या इतिहासाकडे बघण्याचा एक नवीन, अधिक स्पष्ट आणि वेगळा दृष्टिकोन नक्कीच मिळाला असेल. तुम्ही वेळ दिलात आणि या प्रवासात माझ्यासोबत सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूच
अशाच एखाद्या रंजक विश्लेषणासोबत. तोपर्यंत विचार करत रहा.